येशू जगाचा प्रकाश, अंधार दूर करणारा एकमेव मार्ग. आजचे पवित्र शुभवर्तमान. येशू मोठ्याने उद्घोषून म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावरच नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यालाच पाहतो. मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे, जेणेकरून जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो अंधारात राहणार नाही. जर कोणी माझी वचने ऐकून त्यावर विश्वास ठेवत नसेल तर मी त्याला दोषी ठरवत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाला तारण्यासाठी आलो आहे. जो मला नाकारतो आणि माझी वचने स्वीकारत नाही त्याचा न्याय करणारा आहेच. मी जे वचन बोललो तेच वचन शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी स्वतःहून बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला काय बोलावे आणि काय सांगावे याची आज्ञा दिली आहे. मला माहीत आहे की त्याची आज्ञा अनंत जीवन आहे. म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याने मला जसे सांगितले आहे त्याचप्रमाणे बोलतो. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू स्वतःला जगाचा प्रकाश म्हणून प्रकट करतो. तो स्पष्टपणे सांगतो की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो केवळ त्याच्यावरच नव्हे तर त्याला पाठवणाऱ्या पित्यावरही विश्वास ठेवतो. मी जगात प्रकाश म्हणून आलो आहे, जेणेकरून जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो अंधारात राहणार नाही. येशू जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाला तारण देण्यासाठी आला आहे. त्याचे वचन हे अनंत जीवन आहे. त्याच्या वचनांना स्वीकारणे म्हणजे पित्याची आज्ञा पाळणे होय. आपण आपल्या जीवनात येशूच्या वचनांना किती महत्त्व देतो याचा विचार करूया आणि त्याच्या प्रकाशात जगण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थना करूया. हे प्रिय येशू, तू जगाचा प्रकाश आहेस. तुझ्या वचनांवर विश्वास ठेवण्याची आणि पित्याच्या आज्ञेत जगण्याची आम्हाला शक्ती दे. आमच्या जीवनातील अंधार दूर करून आम्हाला तुझ्या प्रकाशात चालण्यास मदत कर, जेणेकरून आम्ही अनंत जीवनाचा वारसदार होऊ. आमीन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशूचे तेजस्वी वचन ऐकूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.